नमस्कार, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरे करण्याबाबत व कशाप्रकारे आपल्या विद्यालयाची आपल्या शाळेची माहिती रजिस्ट्रेशन करायची आहेत, आपलं विद्यालय रजिस्ट्रेशन करायचं याबद्दल सदर व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत. यासाठी आपल्याला दोन प्रकारे काम करायचं आहे. महाराष्ट्र शासनाच्या पत्राप्रमाणे ते म्हणजे योग दिन साजरा करत असताना IDY पोर्टलवरती 22 भाषांमध्ये हा योग दिनचे आपले जे सराव आहेत सर्व गोष्टी यावरती उपलब्ध असून योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ असा प्रकारचा हा उपक्रम आहे. आरोग्य, सुसंवाद आणि सजगता वाढवण्यास लागण्यासाठी हा उपक्रम असून योग दिन साजरा करण्यासाठीचे इतर साहित्य व 10 उपक्रम आपल्याला या समोर स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे या लिंकवर उपलब्ध आहेत. या लिंकवर आपण गेल्यानंतर आपल्याला विविध प्रकारचे उपक्रम आहेत ते आपण यावरून डाउनलोड करून आपल्या विद्यालयामध्ये प्रॅक्टिस घेऊ शकता आणि त्या दिवशी आपल्या योग दिनाच्या दिवशी आपण संपूर्ण उपक्रम राबवू शकतात. तशाच प्रकारे आपण शाळा किंवा संस्थांमध्ये संदर्भ पत्रान्वये IDY पोर्टलवरती जाऊन आपण आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या रेड कलरमध्ये असलेली लिंक आहे, ह्या लिंकला क्लिक करायचं. ह्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपण गुगल क्रोमवरती जा. तिथे गेल्यानंतर या लिंकवरती गेल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याला ओपन होणार आहेत. हा ओपन झाल्यानंतर इंटरफेस आपल्याला आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. आपल्या समोर दिसत असलेली स्क्रीन आहेत यावरती क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर आपण पुढे जाऊ शकता. पुढे गेल्यानंतर आपण सर्व हे फ्रिक्वेंटली क्वेश्चन्स आहेत. व्हॉट इज योगा संगम, हू कॅन रजिस्टर योगा संगम, वाय शुड यू ऑर्गनायझेशन युअर ऑर्गनायझेशन रजिस्टर फॉर योगा संगम, व्हॉट सपोर्ट विल द मिनिस्ट्री ऑफ आयुष प्रोव्हाइड, याची सर्व उत्तरे आपल्याला इथे समोर दिलेली आहेत. प्रत्येक प्रश्नावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली उत्तर समोर आपल्याला उपलब्ध आहेत. व्हॉट आर द रोल्स ऑफ ऑर्गनायझर या सर्व गोष्टी यावरती आपल्याला आय कन्फर्म क्लिक करायचा आणि प्रोसीड टू रजिस्ट्रेशन यावरती बटनवर क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. प्रथमतः आपलं ऑर्गनायझेशन कोणते आहे, प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहेत, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहेत, NGO आहेत, गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन किंवा अदर आहेत, त्यापैकी आपण सिलेक्ट करायचं. आपल्या शाळांसाठी सर्वांनी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन सिलेक्ट करा. त्यानंतर आपल्या एज्युकेशनचं नाव इथे आपण क्लिक करायचं टाईप करायचं आहे. त्यानंतर आपण क्लिक या बटनावरती नेक्स्ट बटन क्लिक करा. पुढे गेल्यानंतर आपला 10 अंकी डिजिट नंबर टाका. तो टाकल्यानंतर ईमेल ID टाकायचा आहे. आणि आपल्याला ईमेल ID व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. व्हेरीफाय करा. अशा प्रकारे मेसेज आल्यानंतर आपला ईमेल ID व्हेरीफाय झाला. आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे व्हेरीफाय झालेला आहे. मोबाईल नंबर चुकला तर आपल्याला ते सांगतोय स्क्रीनवरती का युअर मोबाईल नंबर इज इनव्हॅलिड. आता मोबाईल व्हेरीफाय झाला आहे. त्यानंतर आपल्याला पुढे इथं स्क्रीनवरती दिसत असल्याप्रमाणे अ व्हेरिफिकेशन OTP विल सेंड टू युअर कॉन्टॅक्ट नंबर इन द नेक्स्ट स्टेप. पुढच्या स्टेपला आणि युअर ईमेल बी यूज्ड फॉर सेंडिंग द रेफरन्स नंबर अँड फर्दर कम्युनिकेशन. यावरती आपण पुढे नेक्स्ट या बटनवरती क्लिक करूया. नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर OTP आपल्याला आलेला आहे. यावरती सेंड OTP करा. सेंड OTP म्हटल्यानंतर आपल्या मोबाईलवरती विदिन 1 मिनिटाच्या आत OTP येणार आहे. आपण OTP टाकूया. तिथे व्हेरीफाय OTP करा. व्हेरीफाय OTP झाल्यानंतर OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे नेक्स्ट बटनवरती क्लिक करा. नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर आपलं राज्य निवडायचे. पुन्हा लक्षात ठेवा सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना एकूण ऑर्गनायझेशन डिटेल्स म्हणजे एवढ्या आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे ऑर्गनायझेशन डिटेल्स, कॉन्टॅक्ट डिटेल्स, OTP व्हेरिफिकेशन, व्हेन्यू डिटेल्स आणि अदर डिटेल्स एवढी माहिती भरायची. तेव्हाच आपल्या विद्यालयाचं शाळेचं रजिस्ट्रेशन होणार आहे. यासाठी आपल्याला या सर्व गोष्टी कंप्लीट करायच्या आहे. पुढे जाऊया. त्यानंतर पुढे काय करायचं आहे, राज्य निवडा.
त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे, पिनकोड टाकाल सेम, आपला जो पिनकोड असेल तो, कंप्लीट ॲड्रेस टाकायचा आहे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला इथे व्हेन्यू लोकेशन जे आहेत, आपल्याला गुगल मॅपवरती जाऊन आपलं लोकेशन आपल्याला चूज करायचं, कॉपी करायचं आहे. त्यासाठी आपल्याला गुगल मॅपवरती जायचं आहे. आपल्याला नवीन इंटरफेसवरती गुगल मॅपवरती जा. महत्त्वाची गोष्ट सर्व शिक्षक बंधू आणि बहिणींनी लक्षात ठेवायची, मुख्याध्यापकांनी लक्षात ठेवायची, ती म्हणजे आपलं गुगल मॅप लोकेशन हे आपण ऑनलाईन कॉपी करून आपल्या इंटरनॅशनल योगा डे यावरती इथे टाकायचं आहे आपल्याला. आपल्या शाळेचं नाव डिरेक्टली टाकू शकता तुम्ही. नाव टाकल्यानंतर एंटर मारा, सर्च करा, आपलं लोकेशन इथे येणार आहे. अशा प्रकारचं लोकेशन आल्यानंतर आपण डिरेक्टली कॉपी करू शकतात. शेअर या बटनावरती क्लिक करा. शेअर या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे ही लिंक आपल्याला कॉपी करायची. ही लिंक आपल्याला कॉपी करायची आहे. इथं कॉपी लिंक म्हणा. कॉपी लिंक झाल्यानंतर आपल्या परत आपल्या इंटरफेसवरती इथे यायचं आहे. इथं आल्यानंतर आपल्याला ती आपली लिंक आहेत ती पेस्ट करायची आहे. म्हणजे आपलं विद्यालय कुठे आहे, का कोणत्या ठिकाणी आपला हा कार्यक्रम होणार आहे, किंवा आपल्या विद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन कोणत्या ठिकाणी साजरा करण्यात येईल त्याची पूर्ण लिंक आपली इथे टाकायची. यासाठी डाउनलोड PDF गाईड पण आपल्या स्क्रीनवर दिसत आहेत, ते आपण करू शकता. हे पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे. शेवटचा अदर डिटेल्स. डू यू हॅव प्रिव्हियस एक्सपिरियन्स ऑर्गनाइज IDY इव्हेंट्स अंडर मिनिस्ट्री ऑफ आयुष? येस म्हणायचं आहे. इंटरनॅशनल योगा डे आपण साजरा केलाच असेल मागच्या वर्षी, त्या अंतर्गत आपण येस म्हणा. 2024 टाका. डीड यू सबमिट IDY इव्हेंट टू रिपोर्ट? येस म्हणायचं आहे. पुढे गेल्यानंतर हॅव यू एनलिस्टेड आयडेंटिफाय अ सर्टिफाईड क्वालिफाईड योगा टीचर टू ओव्हरसी ऑर प्रोव्हाइड कॉमन योगा प्रोटोकॉल CYP ट्रेनिंग? तुमचं सिलेक्शन या अंतर्गत झाले असेल आंतरराष्ट्रीय योगा टीचर म्हणून, किंवा खास करून योगा टीचर एका प्रोटोकॉल ट्रेनिंगमध्ये, तर त्यामध्ये तुम्ही येस म्हणू शकता किंवा नो म्हणू शकता. इथे तर नो आहेत. आणि त्यानंतर आपण संपूर्ण अंडरटेकिंगला येस बोलायचं आहे, क्लिक करायचं आहे, आणि शेवटी फायनल सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे. फायनल सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारची स्क्रीन येते. आपल्यासमोर अशा प्रकारचं स्क्रीन उपलब्ध होते. या स्क्रीनवरती आपण बघू शकता युअर रेफरन्स नंबर इज YS whatever. कॉंग्रॅच्युलेशन, you have successfully to organize the Yoga Sangam event. We will send you a welcome email shortly to confirm your association. अशा प्रकारचा email ID आपल्याला उपलब्ध होईल आणि आपण याचे पार्ट झालेला आहात, आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. अशाच प्रकारे आपण आपल्या विद्यालयाचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचा चॅनल द सोल्युशन गुरुजीला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.